केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबियांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतायत। आता अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील प्रवीण गोयल यांचे दुकान सील केले आहे। प्राथमिक माहितीनुसार आवश्यक परवाना नसताना व्यवसाय सुरू असल्याचे निर्देश असल्याने ही कारवाई करण्यात आली। याच कारवाई दरम्यान एफडीएच्या पथकाने हळद, तीळ आणि सोया चंक्सचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत। या नमुन्यांमध्ये भेसळ आढळते का ह्याचा अहवाल आता निर्णायक ठरणार आहे। अहवालात भेसळ सिद्ध झाल्यास 5 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे, तर संबंधित अन्नपदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक किंवा खाण्यास अयोग्य असल्याचे सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद असून गंभीर प्रकरणांमध्ये जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते। दरम्यान या संपूर्ण कारवाईबाबत एफडीएचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी माहिती दिली आहे। आता प्रयोगशाळेचा अहवाल काय सांगतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे। प्रशासनास बीजी गोयल अँड कंपनी या स्थापनेबाबत तक्रार प्राप्त झाली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी आणि त्या विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी त्या पेढीची तपासणी केली। तपासणीच्या वेळी असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर शॉपसाठी त्यांनी विहित परवान्यामध्ये दुरुस्ती केलेली नव्हती। त्यामुळे सदर ठिकाणी विना परवाना व्यवसाय केला म्हणून त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे। तसेच त्या ठिकाणी जे काही विक्री होत होती त्यामध्ये हळदीचे 2 नमुने घेण्यात आलेले आहेत। तीळ आणि सोयाबीन चंक्स असे एकूण 4 नमुने घेण्यात आलेले असून 8,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे। नमुने घेताना त्यामध्ये काही लेबल त्रुटी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहेत आणि भेसळीच्या संशयावरून ते नमुने घेण्यात आलेले आहेत। विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल आणि त्यानुसार अन्न सुरक्षा कायद्यानुसार आम्ही पुढील कारवाई घेऊ। धन्यवाद पिंपरी चिंचवडकर। आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय, त्याबद्दल आभार। असंच प्रेम देत रहा। सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।